नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या अंड्या ब्लॉग्समध्ये. हा उंड्या माहितीच आहे तुम्हाला. सो आज संडे आहे, सो आम्ही ठरवलं की काहीतरी असं संडे कुकिंग व्लॉग करूयात खूप दिवसांनंतर. ऑलरेडी बनली, राईस तर बनलाच आहे. हा, सो बेसिकली कुकर गार व्हायला वेळ लागतो, सो राईस आणि वरण आम्ही ऑलरेडी करून ठेवले. सो आज आम्ही चिंचागुळाची आमटी, भात आणि हे ह्याला काय म्हणतात, क्रंची वांग असं काहीतरी करणार आहोत. क्रंची वांग्याची भजी पण जास्त तरी चालेल. भाजी नाहीये, ती तळणार थोडी आपण, म्हणजे फ्राय करणार आहे काइंड ऑफ. तेच झालं फ्राय. थोडीशी कोथिंबीर चिरून दे, धुवून चिरून, आणि बाकीच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेव. सो तोवर मी बाकीचं करते. सो त्याची लांबडी वांगी येतात ती आम्ही कट करून घेतली आहेत. लांबडी वांगी लांबडी वांगी आय डोंट नो त्याला काय म्हणतात. लांबडी वांगी रवा आणि हे बेसन मिक्स करून घेतलंय मी, ज्याच्यात मस्त असं लाल तिखट हळद वगैरे टाकलंय. रवा मोठावाला आणलाय म्हणजे. तो चुकून मी घाईघाईत उचलला डिमार्ट मधनं 2 किलो ते पण, आणि तो इडलीचा रवा निघाला. चुकून माणसं थोडंसं उचलतं, 2 किलो कोण उचलतं? 2 पॅकेट असे पटकन उचलले. कोथिंबीर पण मीच जाऊन आणली, मलाच सोडायला होती. तेवढीशी मदत नाही करणार तुझ्याकडे ऑप्शन आहे. हे खूप क्रंची लागतं. दिस इज लाईक, मला माहित नाही मी हे कुठे बघितलं किंवा कुठे शोधलंय. भारी लागतं पण ते. मग बाहेर गेलास तर चहा वगैरे पेलास का? नाही रे, एवढं म्हणून चहा बनवते. विचारलं, मला सोडून गेला होता. लिंबू सरबत इथं नाही होता. लिंबू सरबत कंटाळा नाही ना. व्हेरी गुड. ऐक ना, चिमटा मी धुवून ठेवला होता सकाळी, त्याच्यात एका बघ ना. चिमटा मोठावाला. आणि तुला अजून एक मदत करायला लागणार आहे. फ्रीज मधनं मला रवा अजून द्यायला लागणार आहे, फ्रीजर मधनं. चिमटा येत नाही ठेवला? कुठे ठेवला तू? मग मोठा चिमटा येत नाहीये. नाहीये. भांड्यात असेल, धुवून ठेवला होता मी. चिमटा याला दोन्ही साईडनी खूप क्रिस्पी भाजायला लागतं. क्रिस्पी होण्यापर्यंत भाजावं लागतं. हा, तेच ते मिस्टर ट्रान्सलेटर माझा. हा, क्रिस्पी भाजावं लागतं. भाजल्यावर ते क्रिस्पी होतच ना. नवऱ्याला आवडतं म्हणून करते मी संडेला स्वयंपाक. ऍक्च्युली आमचे ऍज युजल व्लॉग्स एडिट करायचे राहिले, ते आज आम्ही संपवणार आहे आणि मग आम्ही पण गेमिंगला बसणार आहे. ज्यांनी कोणी आमचं गेमिंग चॅनल सबस्क्राईब नाही केले, प्लीज करा. अंड्या गेमिंग. नॉनव्हेजच्या नावाखाली व्हेज खायला ती बाईक मला. किती लकी आहेस. किती दुर्भाग्य आहे असं म्हणायचं. लकी नाही. आहे ते पण खायला नाही देणार. आगाऊपणा केलं असतं. तशी तुझी बायको सुगरण वाटली पाहिजे ना. आहेच बाईक सुद्धा विषय का? कशी कोथिंबीर कापते मी बायको. वाह, फाईनली चॉप्ड कोरिएंडर. तू मागच्या जन्मात शेफ होतास का? वाटतंय मला असं हळूहळू. है ना? मग काय, कामगार तर तू होतास कुठेतरी. जुना भांडी विचारा करतो. करतो बघ. कुठल्या नवरी करावं लागते का आजकाल? सगळं करतो मी. मला काय करायचं बाकीच्यांच्या नवऱ्यांशी? माझा नवरा करतोय बास आहे. मग कौतुक काय? कौतुकच करतेय. म्हणजे कामगार म्हणते बसल्या बसता. प्रेमाने म्हटले. गरम होतंय यार. हा, कारण उन्हाळा चालू आहे ना ग. का रोस्ट करतोयस? मी मारीन भरून खरंच अंड्या. बघा एखाद्या भोळ्या नवऱ्याकडून ही अशी रविवारची कामं करून घेते. कचरा उचल, कोथिंबीर साफ कर. ह्या चेहऱ्याकडे जाऊ नका कुणी. हा चेहरा दिसतो तसा नाहीये. फक्त असा उभा राहून छोटी छोटी कामं करतो. बाकी सगळी मी ह्या कॅमेऱ्याच्या पाठीमध्ये भांडी बीच असतो रोज. डीप कसं करायचं ते? तुला 2-3 दिवसाचं केलंयस? नाही एवढं? मग ते तू असं एका घासाला एक खातोस. म्हणजे आता खाण्यावर पण चालली माझ्या. बघा, अरे! एका घासाला एक वांग्याचं भज खातो मी. ते पण नाही बघवलं जात ह्या पहिला. का त्रास देतोय? झाले, ड्रामा करून झाला. काय सांगू दुःख मी तुम्हाला. कोणालाही विश्वास नाही बसलाय तुझ्यावरती. हे विकडे, कळलं का?
कुठं आवाज उसवायचा आपण भोळ्या माणसांसाठी जागाच नाहीये. तू आणि भोळा हॅलो एक्सक्यूज मी त्याची वायर का नाही टाकते आपल्या इथे खिडकी बाहेर बघ. कोणतरी कनेक्शन घेत असेल ग वायफायचं. बघ कशी याला सगळ्या गोष्टींची माहिती आहे म्हणून म्हणते तू कामगार होतोस मागच्या वेळी. मी कामगार होतो पण एवढा सुद्धा कॉमन सेन्स नाही की वायफायची वायर असते. मला असं वाटतं तू केला जरा झालंस काय झालं काढलायस. अशी एकदम ब्राऊन ब्राऊन कलर कलरची झाली पाहिजे. घे तूच कर. हे असं होतं आपण काय बोलायला गेलं की घे तूच कर म्हणजे फक्त हिला पळून जायचा चान्स शोधायचा असतो कामापासून. झालं की तू कर काय झालं की तू कर. मांडी असताना आमचा आवाज नको आवाज येतोय मग तूच मांडी घ्या. तुझी जाते पाणी दे पाणी. कशाला प्यायला प्यायला मग थंड पाणी व्हायचं नाही. अच्छा हे बॉटल चांगली आहे ना. बघितलं का एवढं जवळ पाणी होतं तरी तूच पाणी दे प्यायला. थोड्या वेळाने रेकॉर्डिंग बंद होणार आहे तुला माहिती आहे ना. अशी अशी धमकी दिली जाते मला आणि मग मला घरात बसवलं. आणि असं एका साध्या माणसाचा आवाज दाबला जातो त्यामुळे. हे बघा 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 थोडा हलका फॅन लाव ना गरम होतंय. हलका फॅन काय असतं फॅन चालू कर मग. हलका फॅन म्हणजे हा फॅन काढून हा, लावतो. ते मी तुला मारीन मी खरंच म्हणतेय. लय छान सुगरण आहे. झाला झाला अत्याचार चालू झाला माझ्यावर. असं खूप तहानताण होतीये ना उन्हाळ्यामुळे. तोडलं कसं कसं तोंडच नवरा असा मिळेल का कोणाला मला. हा भेटेल का कोणाला सांगा मला असा मुलगा. असा मुलगा सगळ्यांना भेटला पाहिजे ना. सगळ्या मुलींनी पण काय पाप केलंय त्यांना पण अशा टाईपचा इज फाय. आणि अशी पद्धतीने आमची आमटी तयार आहे. आता आपल्याकडे आहे कैरीचं लोणचं मस्त खाणार. आहे का? येस ते आय थिंक नागपूर स्टाईलचं आहे ते जे माझ्या फ्रेंडने आणलेलं. खूप सुंदर त्यांच्या मॉमनी बनवलेलं घरी केलेलं होतं. डन डन प्रॉपर मिक्स केलं. पाणी पित होते मी. तू बंद केलं यस तू. हो तवा गरम आहे होऊन जाईल तेवढ्यात. ऑलमोस्ट झालेले आहेत ना कशात गॅस वेस्ट करायचा. आधीच LPG चे प्रॉब्लेम आहे. आमटीचा क्लोजर लुक दाखवते गाईस तुम्हाला. बघा कसा नाचतोय हा मुलगा. मस्त आमची आमटी आणि हे फ्राय तयार आहे. हे सगळं करायचं तर रिव्ह्यू करावा. काय काय करायचं हे चालेल मला. बरोबर ठेवू का? हो आपण अशा प्रकारे आमचं हे ब्रिंजल क्रिस्पी रेडी आहे. ह्याला उद्या 4.5 किलोचं आहे. काय काय म्हणलास? आमच्या कलिंगडाने टाकलं कलिंगड आणले. चल जेवण करूयात. जेवण करतो आता. जेवण झालंय ना करून. हा आज आणि म्हणजे जेवण काही आम्ही बसतो आता जेवायला. तुम्ही पण आपल्या घरीच जेवायला बसा कारण सिलेंडरचे वांदे आहेत खूप. थँक्यू सो मच वॉचिंग टुडेज व्लॉग. होप तुम्हाला मजा आली असेल आणि आमचा असंच टाइमपास तुम्ही बघितला असेल. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अंड्या लव्ज यू.